झी 24 तास एक पाऊल पुढे। सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज राजकीय वर्तुळातून। भाजप नेते संजय जोशी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिलाय। पक्षहितासाठी राजीनामा दिल्याचं जोशी यांनी म्हटलेलं आहे। मोदी यांची नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे। संजय जोशी यांनी भाजप कार्यकारिणीचा राजीनामा दिलेला आहे। हा राजीनामा आपण पक्षहितासाठी दिल्याची प्रतिक्रिया संजय जोशी यांनी या राजीनाम्यानंतर दिलेली आहे। तर नरेंद्र मोदी यांची नाराजी दूर करण्यासाठी संजय जोशी यांचा राजीनामा घेण्यात आल्याची चर्चा रंगते आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, काय नेमकी कारणं आहेत संजय जोशींच्या या राजीनाम्यामागे? आपल्याला माहिती आहे की नुकताच ज्या उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्या होत्या त्या उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये प्रभारी म्हणून संजय जोशी यांनी भूमिका बजावली होती आणि एक मतप्रवाह असा होता की निवडणुकीमध्ये प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांना आणण्यात यावं, त्याच्यामुळे फरक पडेल पक्षाच्या जागावरती, असा एक मतप्रवाह पक्षामध्ये उत्तर प्रदेशमध्ये होता। मात्र संजय जोशी यांनी त्यांना अटकाव केला आणि नरेंद्र मोदींना प्रचारासाठी येऊ न देण्यामध्ये संजय जोशी यांची महत्वाची भूमिका होती अशी जोरदार चर्चा होती। आणि ज्या प्रकारे नरेंद्र मोदी हे विविध कारणाने नाराज आहेत त्यापैकी एक कारण हे संजय जोशी असल्याचं म्हटलं जातंय आणि म्हणूनच अधिवेशनला ज्या प्रकारे नरेंद्र मोदी येणार नाही याची जी चर्चा गेले एक आठवडाभरापासून आहे, तर नरेंद्र मोदी यांची नाराजी दूर करावी यासाठी अशा प्रकारचा संजय जोशी यांचा राजीनामा घेतला असल्याची सुद्धा चर्चा भाजपच्या गोटातून होत आहे। थोडक्यात कार्यकारिणीच्या या सभेला सुरुवात होण्यापूर्वीच नाट्यमयरित्या घडामोडींना सुरुवात झाली आहे। संजय जोशी यांनी राजीनामा दिलाय हे असं यावरून म्हणावं लागेल। नक्कीच नरेंद्र मोदींची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाला संजय जोशी यांचा राजीनामा घ्यावा लागलेला आहे। मात्र एकूणच काय सांगता येईल नरेंद्र मोदींच्या भूमिकेचा किंवा नरेंद्र मोदींशी जे मतभेद संजय जोशींचे होते त्यांचाच हा एक परिणाम म्हणावा लागेल किंवा नरेंद्र मोदी यांचा हा विजय म्हणावा लागेल? नक्कीच नरेंद्र मोदींचा हा विजय म्हणावा लागेल। नरेंद्र मोदींची दखल ही पक्षाला वेळोवेळी घ्यावी लागलेली आहे आणि नरेंद्र मोदींसारखा एका भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारच्या कार्यकारिणीच्या बैठकीला न येणं हा एक चुकीचा संदेश पक्षामध्ये जाण्याची भीती व्यक्त होत आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचं वातावरण होऊ नये किंवा अशा प्रकारची भीती पक्षामध्ये उमटू नये म्हणूनच पक्षानं पावलं उचलायला सुरुवात केली। त्याचाच हा भाग म्हणून नरेंद्र मोदींची नाराजी दूर करण्याकरता संजय जोशींचा राजीनामा घेतल्याची चर्चा भाजपच्या गोटामध्ये आहे। अमित, आमच्याशी असे संपर्कात रहा। आपल्याबरोबर आहेत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर। सर, काय सांगता येईल नरेंद्र मोदींच्या आग्रहाचा हा परिणाम आहे? संजय जोशी यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे। एक प्रकारे या घटनेचं वर्णन नमो नमः असं करता येईल। नमो नमः याचा अर्थ नरेंद्र मोदी यांच्या पुढे एक प्रकारे घातलेलं तपशील लोटांगण आहे। भारतीय जनता पक्षातले अंतर्गत वाद या प्रकारे पुन्हा चव्हाट्यावर आलेले आहेत आणि पार्टी विथ द डिफरन्स या त्यांच्या अधिवेशनाच्या तोंडावरच पार्टी विथ द डिफरन्सेस हे समोर येत आहे। हे दुर्दैव आहे। एकेकाळचे अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते, कुशल संघटक, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये अनेक प्रकरणांमुळे अडचणीत आलेले आणि युतीच्या निवडणुकीची जबाबदारी अंगावर असताना त्याच्यात अपेक्षित यश देऊ न शकलेले असे संजय जोशी, नितीन गडकरी विद्यमान अध्यक्ष आणि पुढेही त्यांची अध्यक्षपदावर फेरनियुक्ती होईल अशांच्या जवळचे असणारे अशा संजय प्रकारे धक्काच मानावा लागेल। मला असं वाटतं की संजय जोशी हा या प्रकरणातला पहिला अध्याय आहे। अजून या अध्यायाची अनेक पानं आपल्या समोर यायची आहेत। नक्की जसं तुम्ही म्हणालात अनेक पानं या अध्यायाची यायची आहेत, पण जर संजय जोशींचं 2005 नंतरचं सिडीकांड बघितलं तर त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। मात्र तरी सुद्धा तेव्हा सुद्धा त्यांच्याबद्दलची नाराजी डावलून, म्हणजे नरेंद्र मोदींची नाराजी तेव्हा सुद्धा होती, तेव्हा सुद्धा त्यांची नाराजी डावलून त्यांचं पुनर्वसन केलं गेलं आणि आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नाराजीमुळेच त्यांना राजीनामा द्यावा लागतो। एकूणच कुरघोडी पक्षांतर्गत फार होताना दिसत आहे। 2014 सालच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची रस्सीखेच एक प्रकारे भारतीय जनता पक्षात सुरू झालेली आहे। आता प्रॉब्लेम असा आहे की सर्वच जण समवयस्क आणि समप्रभावाची मंडळी आहेत
परंतु त्यातही आपल्या राज्यामध्ये इतका प्रचंड प्रभाव असलेला नेता, असे 2-3 नेते म्हणता येतील, त्यात मोदींचं नाव अग्रणी आहे. नक्की. त्यांचं यश एक प्रकारे स्वयंभू आहे. त्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात आणून, त्यांना स्टार कॅम्पेनर करून, त्यांना या पदाचे दावेदार म्हणून पुढे करता येईल का, अशी चाचपणी कदाचित सुरू असण्याची शक्यता आहे. एक प्रकारे संजय जोशी यांचा राजीनामा ही याच्याच चाचपणीचा एक भाग असावा. परंतु या निमित्तानं भारतीय जनता पक्षातले मतभेद चव्हाट्यावर आलेत ही वस्तुस्थिती आहे. आणि नितीन गडकरी यांच्या गटाला एक प्रकारे हा धक्का आहे असं मानावं लागेल. नक्कीच नितीन गडकरी यांच्या गटाला हा धक्का मानला जाऊ शकतो. मात्र भाजपच्या ही जी राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक मुंबईत होते आहे, त्यासाठी आधी मोदी हजर राहणार नव्हते असं समजत होतं. त्यामुळेच संजय जोशींना राजीनामा द्यावा लागला. माझ्या माहितीप्रमाणे मोदी निश्चित हजर राहणार आहेत. आणि या संजय जोशी यांच्या राजीनाम्यानंतर तर ती शक्यतापेक्षा सुद्धा ही सत्यात परिवर्तित होणार आहे. मोदी नक्की येतील, कारण पुढच्या वर्षी गुजरात मधल्या निवडणुका आहेत आणि त्याच्या तोंडावर भाजपमधल्या वरिष्ठ नेत्यांना दुखावण्यामध्ये त्यांनाही स्वारस्य नसणार आणि त्यांना जवळ करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला स्वारस्य असणार. त्यामुळे एक प्रकारे दोघांनाही आता एकमेकांची गरज भासू लागलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये मतभेद जरी एक प्रकारे चव्हाट्यावर आले असले तरी मोदींची आत्ता एक तात्पुरती सरशी झाली असं दिसतं. नक्कीच मोदींची सरशी झालेली आहे असं काहीसं दिसून येत आहे. उदय सर, या माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.